संजीवनी, हो मी निघतो. सुरेश रावना रिलीव्ह करायचा ना, पण त्यांचा काही फोन बिन आला होता का? सुरेश रावच आले. अगो बाई, जय हो, 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 जय हो माई साहेब, अहो. जय हो नानासाहेब. अहो तुम्ही कसे आलात? नाही म्हणजे तुम्ही फोन करणार होतात ना, आणि मग तिथे कोण आहे? मग कोणीच नाही की काय? नानासाहेब, अभि तसं काही करीन का? हो नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही तसं करणार नाही याची खात्री आहे मला. पण काय सुरुवातीला तरी अर्चूच्या एकटीच्या भरोश्यावर दुकान ठेवायचं नाही असं ठरलं होतं ना, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. तुम्ही आधी शांतपणे बसा. अहो म्हणजे बसा बसा बसा. कळलं नाही. अहो काय आहे माई साहेब, नानासाहेब, तिकडे मिस्टर अर्चू आले. मिस्टर अर्चू? सतीश राव. अगो बाई, सतीश होय? मग हरकत नाही. तर म्हटलं बसू दे त्या दोघांना तिकडे, एकमेकांची काळजी घेतील आणि गल्ल्याची पण काळजी घेतील. जय हो. म्हणून मी इकडे निघून आलो. बर, आता तुम्ही दोघंही निवांत बसा, मी चहा घेऊन येते. 4 दिवसापासून तुमची जीवाची तडतड चाललीये. उत्साह आहे, कबूल आहे, पण वयाचाही विचार करायला हवा ना. सुरेशराव, जाऊ द्या, आज दिवस त्यांचा आहे. काय करणार हो माईसाहेब, नानासाहेब, आमच्या लालन करत्या पालन करत्या आहेत त्या. अगो बाई, ऐकून घ्यावंच लागणार ना. हो हो. बर नानासाहेब, मी काय म्हणतो, म्हणजे आम्ही दोघे आता आमच्या घरी जाऊन पडतो. खूप राहिलो हो, मुक्काम खूप झाला इथला. आणि आता ना रात्रीच्या जेवणाचा सुद्धा आग्रह करू नका, नाहीतर खरंच आम्ही थांबू. हो मग तर काय, मुक्काम अजून आमचा एक 4-5 दिवस वाढेल इकडे. त्यापेक्षा आम्ही निघतो. म्हणजे कसं, थोडक्यातच गोडी बरी ना. हा, पण एका अटीवर. 10-15 दिवसांनी परत येणार असाल तर आत्ता जाऊ देत. काय आपली जोडी जमली ना छान. बाबाजी ग्रेट मॅन. म्हणजे माझ्यासारख्या रिकाम्या बसलेल्या माणसाला काम धंदा करायचा मार्ग दाखवलात. जय हो नानासाहेब, जय हो. एवढे दिवस तुमचा सत्संग लाभला, माझ्या ज्ञानात भर पडली हो नानासाहेब, जय हो. बाबाजी असंच आमच्या नानासाहेबांवर लक्ष असू द्या, आमच्या माईसाहेबांवरही लक्ष असू द्या, आणि आमच्या लालन करत्या पालन करत्या आणि आत्ता चहा करत्या त्यांच्यावरही लक्ष असू द्या. विनंती करताय? हो, आता ऐकून, लालन करत्या पालन करत्या. देते देते. चला. अहो तुम्ही कुठे येताय? बसा, मी आणते चहा करू. बसा हो माईसाहेब, बसा. हॅलो, निघालास का तू ऑफिस मधून? हो यार, पण कंप्लीट जाम आहे. वैताग आला दूर खाऊन खाऊन. तू निघालीस का? नाही अजून. पण मला तू दिलेली बातमी ऐकून भीतीच वाटते रे. तरी नशीब तुला मला आणण्याचा तरी व्याप नाही येते कष्ट घेतल्यापासून. पण तुला तेवढाच वेळ जाणार आहे बघ जॅम मध्ये. भूक पण लागली यार, आणि मला आता काही खायचं नाही बाहेरचं, मग जेवणाची वाट लागते. तू कधी निघशील? मी निघेनच 10 मिनिटात. पण अरे आदित्य, माझ्या इथे जरी जॅम नसला तरी मी त्याच रस्त्याला येऊन मिळणार ना, म्हणजे मी पण अडकणारच. मग जेवणाचं काय? फ्रीज मध्ये मेथी आहे, म्हटलं ताज्या भाकऱ्या करूया, त्यामुळे सकाळी डब्यापुरत्याच पोळ्या केल्या मी. अच्छा, म्हणजे बनवावंच लागेल तर. बरं ठीक आहे, चल मी आधी पोहोचलो ना तर मी पिठलं भात करतो, आणि तू आधी पोहोचलीस तर मग मेथीची भाजी आणि भाकऱ्या. ओके ठीक आहे. हे बरं ऐक, डब्यात माईने दिलेले मुगाचे लाडू आहेत. तुला जर काही करायचा कंटाळा आला ना तर ते मुगाचे लाडू खा. ओके? अर्थात मूग गिळून गप्प बस असं म्हणायचंय ना तुला? बघूया नशिबात काय मजा आज, मेथी की मूग. हे ट्रॅफिक थोडं हलताना दिसतंय. चल बाय, करतो मी तुला. टेक केअर. हाय ग.
हारवाला पण ना. आई ग, आता कोण आहे? काय रे आदित्य, दार किल्लीने उघडायचं ना, मला उठायला लावलंस त्यासाठी. अरे अरे, किल्ली काढायचाही कंटाळा आलाय. इतकं बोर केलंय ट्रॅफिक जॅमने. पाणी दे ना यार. आदित्य प्लीज, तू घेणार आहे. मी पण जाम बोर झाली आहे जॅमने. अरे 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 अरे, मेघना आधीच पाणी देत नाहीयेस, त्यात किती वाईट विनोद करते. जॅम बोर झाले ट्रॅफिक जॅमने. या ट्रॅफिक पेक्षा वाईट होता तुझा विनोद. दे ना यार. मग तू सांग ना एखादा चांगला विनोद, मग मी हसेन. आणि बाय द वे, विनोद नव्हता तो. मी आपली जनरल बोलले, मला कळलं पण नाही. पाणी. कुणी पाणी देतं का? पाणी पाणी. पुरे पाणी. नाटक पुरे झाली. पाणी. बस देतीये. थँक्यू. शेवटी मलाच उठवलं. अरे अरे, मला पण हवंय. हे, तू भाकरी करणार होतीस ना? तूच पिठलं भात करणार होतास. एक मिनिट. जो घरी आधी पोहोचेल त्याने स्वयंपाक करायचा असं आधीच ठरलं होतं. आता स्वयंपाक. नो मग पिझ्झा. नो. भूक तर लागली आहे ना? हो. बनव ना काहीतरी. तू मला मदत कर. अरे तू सुरुवात कर. मी आलोच. नाही, तू आधी उठ आणि तू आधी वाटण कर, मग मी पुढचं करते. आदित्य उठ ना. तू सुरुवात तर करणार. तू नाही करत काही. अरे आलोच मी. हाँ, तुम लडो हम कपडे संभालते हैं. बर चल, उठ, फ्रेश हो. अजून किती राहिल्यात ग पोळ्या? चा. हे काय, तुम्ही आटपून पटपून कुठे निघालात? अर्चूचा काय भरोसा नाही. दुकानात जातो. सुरेश शहरांवर एकट्यावर पडायला नको. हो, तेही आहेच. पण तुम्ही एकदा अर्चूचा कान पिरगळा बरं का. नाही, म्हणजे जबाबदारी म्हणून काही आहे की नाही मग? आणि तुम्ही नाश्ता बिश्ता काही न करता निघणार आहात ना? ते काही चालणार नाही. बसा बघू आधी टेबलवर, मी आणते नाश्ता तुम्हाला. पोहे तयार आहेत. काही ऐकायचंच नाहीये मला. जा बसा. बरं माई, माझा ऐका, तुम्ही पण बसा. मी देते तुम्हाला पोहे. अगं नको मला आता. माई आहो, तुम्हाला पण दमायला झालंय. तुम्ही पण पोहे खाऊन घ्या. हा, अगं अमित निघणार आहे ना आता? हो माई, निघतो. ऐकलत ना, अमित निघतोय आता ऑफिसला. तो तुम्हाला जाता आता गाडीनं वाटेत सोडेल, कळलं ना? नाहीतर मला म्हणत बसाल असाच जातो आणि तसाच जातो, बसनीच जातो. ते काहीही चालणार नाही, कळलं ना? नाही, माझ्या इथे शून्य व्यायाम आणि ह्यांचा अति व्यायाम. बस बस बस, जास्त नको ग बाई. आता बसा तिकडे जाऊन. आपण व्हा पुढे. आले. तू पण घे ग आमच्या बरोबर. हो माई. मेघनाची भारी आठवण येते हो. असं वाटतं ना उगी तिची बदली झाली. ती असती तर बरं झालं असतं ना. हा प्रश्नच आला नसता काही. आम्हीतल्या देऊन. बर, मी बसू? हो बसा. एकटा? अहो आले हो मी. एवढी पोळी होऊ दे ना. पोळी झालेली आहे ती? हो झाली. एकटीवर पडतो तिच्या बिचारीवर. काय पोळी नाही हो. चला आता बसा. सकाळी आपण सकाळी वा विनोद पुढे. सुचतायत. चला, लहान बाळासारखं अगदी वागताय. अरे इथे काय आणलंस? मी येत होतो बाहेर. मग नेऊन ठेवू का परत टेबलावर? ये. घे. नाही, माझी काय हरकत नाही. मला एक दोन फोन पण करायचे. ठीक आहे, एकत्र करता येईल. चहा ठेवलाय, आणते मी.
बरं ऐक, नाना चाललेत आता दुकानावरती, तू प्लीज जाता जाता त्यांना सोडून जा. हा का नाना का जाणार आहेत? अर्जुनी जायला हवं ना. हो, पण आता जातायत नाना, तू सोड ना त्यांना प्लीज. विजया, काय झालं तुला? का मूड गेला? का अशी तू तुटक तुटक बोलतेस? कुठे काय तुटक आहे? आणि माझ्या मूडला काय झालं? मला कुठे काय त्रास आहे ना? कामं पडली. विजया, तूही घे हो आता खायला. माई, मी आधी चहा ठेवते मग घेते. अगं विजया, नाना, हो, तुम्ही अजून दुकानावर गेला नाहीत हे बरं झालं. विजया, तुला कसं कळलं मी दुकानात जातोय? अहो म्हणजे काय, फळ्यावर लिहिलं होतं ना, काय? अर्चना उशिरा उठणार, त्यामुळे सगळा भार सुरेश रावांवर पडू नये म्हणून नाना देसाई तयार होणार आणि दुकानाकडे कूच करणार. बरोबर. आहे तुझं तर्कशास्त्र. नाश्ता संपवून निघालोच आहे मी. नाही तेच सांगायला रे, तुम्ही जाऊ नका. म्हणजे अहो, म्हणजे काय, एक धक्कादायक बातमी आहे. काय? अर्चू खूप खूपच लवकर उठली. तिने स्वतःचं आवरलं, मयूचं आवरलं, सगळा स्वयंपाक केला आणि दुकानात पोहोचली सुद्धा. काय सांगतोस काय? चिमटा काढ, मला चिमटा काढ. अरे काय होय. घे घे पोहे का. वा, खरंच जिद्दीची हो माझी लेक. नाही म्हणजे घरचं दारचं सगळं कसं व्यवस्थित आटपून ही पठ्ठी दुकानात गेली सुद्धा. कमाल आहे माझ्या लेकीची. हे काय? मगाशी काय म्हणत? काय काय आठव जरा. ते आपलं असंच हो, म्हणजे जरा ओरडा तिला एवढंच म्हणाले. हो का? नाही नीट शब्द आठव काय तो. म्हणजे हो म्हणाले मी, तिचा कानपीर गळा म्हणून. आता 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 पण हे आजच्या दिवस झालंय, उद्या बघूया ना. उद्या काय करते ते महत्वाचं आहे ना. अरे बघू ना, मुलगी कोणाची आहे. हा, वा रे वा, मुलगी कोणाची आहे म्हणे. विजया, अगं घे आता खायला. मेघना, आवरलंस का? मेघना, नको गे इतकी टेन्स होस विजयावरून. हे बघ, अगदी तू म्हणतेस तसं जरी असलं ना, तरी थोड्या दिवसांनी आपोआप कळेल तिला आणि होईल सगळं व्यवस्थित. काहीतरी मनात बसलं असेल का तिच्या. मी पण तोच विचार करते. माझं काही चुकलंय का? अनवधानाने मी दुखावलंय का त्यांना? पण मला तसं काहीच नाही सापडत आहे आदित्य, म्हणून टेन्शन आलंय मला. निघताना सुद्धा तू म्हणालास ना, सगळ्यात आधी अमित दादा आणि विजय यायला हवेत मला म्हणून. तेव्हा बघितलंस ना, त्यांनी पटकन विषय बदलला. त्यांच्या मनात तसं काही नसतं ना, तर लगेच म्हणाले असतं उत्साहानं, हो हो अमित सगळ्यात आधी येणार म्हणून. आय नो. हे पण आता दिवस रात्र तोच विचार करत राहणार आहेस का? नाही रे, त्या तिकडे आपण इकडे असं झालंय ना, म्हणून जाणवतंय सारखं. आपण एकत्र राहत असतो तर एव्हाना सगळं वितळलं असतं. आणि घरची सवय लागली आहे ना, मनात नाही ठेवायचं काही. मी आज फोन करू का त्यांना? फोनवर बोलणार आहेस? हा, मेघना, फोनवर बोलता येणार आहे का हे सगळं? उगाच गैरसमज आणखी वाढायचे. आणि आत्ता बोलणार आहेस का तू? हा, हे बा, आधीच उशीर झाला आपल्याला. काल आपण मुंबईहून डायरेक्ट आलो ऑफिसला, त्याच्यामुळे उशीर खपून गेला. पण आज नको बाबा, चल पटापट आवर, निघूया आता.
विजया, विजया, अगं दुकान इतकं मस्त चालू आहे माहितीये. सगळे लोक येत आहेत, खरेदी करतायत, चौकशा सुद्धा करतायत. सध्या सतीश बसलाय तिथे, सुरेश काका निघाले घरी जायला, म्हणून मग मी सुद्धा आले. आणि तुझ्या बॅग्स आता इतकी डिमांड आहे, वाव, एकदम सॉलिड वाटतंय नाही का? जरा धर इथे. तुझ्या डोक्यात अजूनही तेच आहे का? अगं जाऊ दे ना, तू मेघनामुळेच वैतागली आहेस ना. अगं आता काय करणार, असतंय की त्याचं नशीब. आता मेघनाला ट्रान्सफर मिळाली, आदित्यनेही स्वतःची ट्रान्सफर करून घेतली. दोघही छान मस्तपैकी पुण्यामध्ये राहतायत. मला सुद्धा वाटतं की वेगळं राहावं, मस्त, पण नाही आपल्या नशिबात. काय करणार? जाऊ दे, सोड, तू विचार नको करू. बघ अर्चना, तर तू कशाला तो विषय काढते? मी एका शब्दाने तरी तक्रार केलीये का? आणि ते दोघं तिकडे राहताय त्याचा प्रॉब्लेम नाहीये. मग मला मेघनाने जो आव आणला ना, त्याचा राग येतोय मला. कशाला उगाच खोटं वागायचं ग? काम पडतंय माझ्यावर म्हणून तिला माझी आठवण येणार आहे. कशाला उगाच ढोंगीपणा करायचा ना. आणि तू कशाला हा विषय काढतेस अर्चू? मला नाहीये इंटरेस्ट हे सगळं बोलण्यात. ओके ओके ओके, तू तुझं काम कर. उगाच माझ्या बडबडीमुळे तुझं काही चुकायला नको. येते मी. आणि विजया, मेघनाचं इतकं सिरियसली घेऊ नकोस. बाय. तुलाही कळणार नाहीच अर्चू मला कसं वाटतंय ते. तुझ्याही माहेर आणि सासरमध्ये एका जिन्याचं अंतर आहे ग फक्त. माझं माहेर दूर आहे. ते फक्त कुणी आजारी पडलं ना तरच जाते मी. कधी मनात आले आणि सहज म्हणून गेले असं होत नाहीच. जाऊ दे, तू म्हणतेस ना तसं नशीब असतं एकेकाचं. माझं नशीब हे असं आहे, घरी करा बाहेर करा कौतुक कोणालाच नाही. हा चला, आज तरी पोचलो बाबा वेळेवर घरी. मला वाटलं अंजलीची चुकामुक होते की काय. म्हणजे? अरे तिचा फोन आला होता ना मगाशी. अरे हा बरोबर, आपण उद्घाटनासाठी मुंबईला गेलो होतो आणि ती इकडे आईला भेटायला आली होती. आली होती म्हणजे काय, ती इथेच आहे. करेक्ट करेक्ट. काय म्हणाली ती? काय नाही, संध्याकाळी घरी आहात का विचारत होती. भेटायला येते ना ती. उद्या सकाळी मुंबईला जाते. हे बरं, चल मग मी पटकन फ्रेश होते ना. ओके. हाय. हाय. या ना. आत्ताच आलात का? हो, जस्ट आलो. बसा. मेघना फ्रेश होते. ऍक्च्युली तुम्ही आमच्याकडे आलात, पण मला तरी असंच फील होतंय की आम्हीच तुमच्याकडे आलो. काय पुणे तुमचं आहे ना. करेक्ट. अरे हाय. हाय. कशी आहेस? मी बरी आहे. बस बस बस. आईला आणि साहेलला भेटलं ना, त्यामुळे खूप ऑक्सिजन मिळाल्यासारखी दिसते ना. हो हो, खरंच. खूप छान आहे तुमचं घर. थँक्यू. तुम्हाला ना इथे बघून खूप बरं वाटतंय मला. हॅपी ना? हो हो. ऍक्च्युली वी आर हॅव्हिंग अवर केक अँड इटिंग इट टू. काय तिकडे जॉईंट फॅमिलीची मजा आणि इकडे हे थोडं दिवसांचं स्वातंत्र्य. मस्त वाटतंय. आय नो. तू कशी आहेस ते सांग. केसचं टेन्शन उतरल्यामुळे अगदी रिलॅक्स वाटतेस. हो. अनिलला न्याय मिळवून दिल्यामुळे खूप म्हणजे खूप समाधान मिळालंय मला. प्रश्नच नाही. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. अनिलला मुक्ती मिळाली असेल असं खरंच कुठेतरी वाटतं मला.
ए बरं, साहिल कसा आहे? त्यांनी सांगितलं ना तुला आम्ही रविवारी त्याला सिंहगडावर घेऊन जातोय म्हणून? म्हणजे सांगितलं ना, तेच चालल्यासारखं त्याचं. अरे हो, अँकी कधी परत येणार आहे जोधपूरवरून? नाही, साहिल विचारत होता. अँकी माझा मित्र आहे, त्याला कसं कळलं कोण जाणे? आणखी बहुतेक उद्या परवा येणार आहेत. म्हणजे ते केस पुरते आले होते पण लगेच परत गेले. आता परत किती दिवसांसाठी येणार आहेत ते काहीच माहिती नाही. म्हणजे त्यांचं मुंबईतलं काम सुरू होतंय पण जोधपूरचं संपत नाही असं काहीतरी झालंय. आणि साहिल आणि त्यांची खूप दिवसात काहीच भेट नाही. हो, सांगितलं तुझ्या आईने. म्हणजे विकास दीक्षितचा पण विषय निघालाच असेल ना?